नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील विज्ञान विषय आपण पाहणार आहोत. आपण एका नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण मागील पाठामध्ये काय शिकलो होतो, जो आपला मागचा जो भाग होता मुलांनो, गती व गतीचे प्रकार. या पाठामध्ये आपण काय शिकलो होतो की गती म्हणजे काय आहे, गतीचे प्रकार किती पडतात. पण ते 2 प्रकार पडतात, एक रेषीय आहे आणि एक नेक रेषीय, व त्याच्यामध्ये देखील 4 प्रकार पडतात. याचा सविस्तर आपण अभ्यास मागच्या पाठात केला होता. आज आपण एका नवीन भागाला सुरुवात करतो आणि आपल्या पाठाचं नाव आहे मुलांनो, बल व बलाचे प्रकार. हा पाठ आपण आज अभ्यासणार आहोत की या पाठामध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं बल म्हणजे काय आहे, बल म्हणजे काय आहे, बलाची आवश्यकता काय आहे व बलाचे किती प्रकार पडतात त्याचा देखील सविस्तररित्या आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे बल म्हणजे काय, बलाची आवश्यकता काय आहे, त्याचप्रमाणे बलाचे किती प्रकार आहेत व त्या प्रकारानुसार आपण काय पाहणार आहोत, स्पष्टीकरण पाहू. बलाचे प्रकार 6 पडतात, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक घटकाचा अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण पाहणार आहोत स्नायू बल म्हणजे काय, यांत्रिक बल म्हणजे काय, गुरुत्वीय बल म्हणजे काय, चुंबकीय बल म्हणजे काय, घर्षण बल म्हणजे काय, आणि त्याचप्रमाणे जो आपला आहे विद्युत बल म्हणजे काय, की या सर्व बलाचा कोणत्या गोष्टीमध्ये उपयोग होतो, त्याची उदाहरणं काय आहेत ते देखील मुलांना आपण बघा प्रस्तावनाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की या पाठात आपण बल म्हणजे काय, बलाची आवश्यकता काय असते, त्याचमुळे बलाचे जे स्नायू बल आहे, त्याचप्रमाणे पाहणारे यांत्रिक बल आहे, गुरुत्वीय बल आहे, घर्षण बल आहे, चुंबकीय बल आहे, घर्षण बल आहे आणि स्थितिक विद्युत बल आहे. असे विविध प्रकार आपण पाहणार आहोत आणि त्याचा आपण काय करणार आहोत, विचार करणार आहोत. म्हणजे आपण त्या संदर्भामध्ये आपण त्या घटकांचा एक सविस्तररित्या चित्रीकरणाच्या माध्यमातून तो पाठ अधिक समजून घेण्याचा म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत. चला, जर आपण लगेचच मुलांना प्रस्तावनेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. स्पष्टीकरण जे दिलेले आहे की बल म्हणजे काय, की जेव्हा एखाद्या गोष्टीला आपण फोर्स लावतो, बलाचा अर्थच काय आहे मुलांनो, की आपण एखादी गोष्ट आपल्या स्नायूच्या मार्फत आपण काय करतो, त्या वस्तूला उचलण्याचा, पुढे ढकलण्याचा, मागे घेण्याचा, त्याचप्रमाणे उचलून ठेवण्यासाठी आपण काय करत आहोत, आपण आपल्या स्नायूंचा उपयोग करत असतो. म्हणजे बल याचा अर्थ काय आहे, शक्ती म्हणू शकता, पॉवर म्हणू शकता, की त्याचा आपण उपयोग करून वस्तूला आकार देण्याचा आपण काय करत असतो, काम करत असतो. म्हणजे वस्तूला पुढे मागे ढकलण्यासाठी, उचलून ठेवण्यासाठी त्याचा आपण वापर करतो. जसं इथे तुम्हाला चित्रात दिसत असेल, म्हणून जाईल की बलाचे प्रकार. बल म्हणजे काय आहे, फोर्स आहे, हे लक्षात ठेवायचं. हा फोर्स आपण कुठे कुठे लावतो, तुम्ही आठवा बरं. आपण आपल्या घरामध्ये जेव्हा दैनंदिन जे काम करत असतो, त्या दैनंदिन कामामध्ये आपण या सर्व बलाचे जे प्रकार मी सांगितले, त्या प्रकाराचा आपण काय करत असतो, उपयोग करत असतो. उदाहरणार्थ, आपण जर सकाळी उठलो आणि उठल्यानंतर आपण काय करतो असतो, आंघोळ करतो, मग आपण आपल्या स्नायूंचा काय करतो आहे, वापर करत आहे. भांडे घासायचे असेल, कपडे धुवायचे असेल, स्वयंपाक करायचा असेल, तर आपण आपल्या बलाचा काय करताय, वापर करत आहोत. एखादी वस्तू उचलून जरी ठेवायची ठरली, एखादी चेअर आहे, त्याचप्रमाणे समजा एखादा टेबल आहे, तर एखाद्या वस्तूला, एखादा बॉक्स आहे तो उचलून ठेवायचा आहे, तर आपण काय करत आहोत, तर बलाचा वापर केल्याशिवाय आपण त्या वस्तूला काय करू शकत, ती वस्तू हालचाल करू शकत नाही. मग ती एखादी वस्तू स्वतःहून हालचाल करू शकते का, तर अजिबातच नाही. हे तुम्हाला पण माहिती आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागत आहे, बलाचा वापर करत आहे. त्याच्यामुळे बलचा अर्थ तुम्हाला कळाला आहे मुलांनो. बल म्हणजे काय आहे, की एक फोर्स आहे, की त्या फोर्सच्या मदतीने, त्या बलाच्या मदतीने आपण वस्तूला काय करू शकतो, आकार देण्याच्या गोष्टीला आपण काय बोलत आहोत, बल असे म्हणणार आहोत. तर आपण बघा, पुन्हा चित्रकलेच्या माध्यमातून ते अधिक समजून घेण्याचा मुलांनो प्रयत्न करूया. दैनंदिन जीवनात अनेक क्रिया बलाशिवाय करता येत नाही. जसं मी आता सांगितलं, दैनंदिन जीवना म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये आपण, की रोजच्या जे आपले जीवन आहे त्याच्यामध्ये आपल्याला सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपण काय करत आहोत, बलाचा वापर करत आहोत. आणि बल हे आपल्यासाठी जे आपण त्याचा अनेक प्रकारे, अनेक मार्गाने आपण वापर करतो. जसं बलाच्या प्रकार जे पडतात, त्या प्रकाराचाही आपण त्या बलामध्ये वापर करतो. असं एखाद्याला खेचणे आहे, एखाद्याला पुढे ढकलणं आहे, त्याचप्रमाणे एखादा आपण जो लिफ्टचा दरवाजा आहे तो आपण ओढण्यासाठी, जसा आपल्याला एंट्री करायची असेल, आपल्याला आज जायचं असेल, तर आपण काय करतो, आपल्या स्नायूंचा वापर करत असतो. त्याचप्रमाणे मला आपल्याला अनेक याला काय बोलणार, जे स्नायू बोलणार, आपण त्याचे प्रकार पुढे पाहणार आहोत, त्याची उदाहरणं देखील आपण पाहणार आहोत. जर यंत्राच्या सहाय्याने जर आपण व्यायाम करत आहोत, तर आपण काय करतो, यंत्राच्या सहाय्याने काय करत आहोत, वापर करतो. त्याप्रमाणे एखादं आपलं ड्रिल मशीन आहे, आपण काय करत आहोत, त्याला ड्रिल मशीन म्हणजे आपण त्या यंत्राच्या सहाय्याने आपण भिंतीवरती
खिळे मारण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारे आपण यंत्राच्या जागी आपण काय करतो, वापर करतो. चुंबकाचा वापर करतो. जे इलेक्ट्रिशियनचं काम आहे त्याच्यामध्ये आपण चुंबकाचा देखील वापर करतो, घर्षणाचा वापर करतो. तर अशा प्रकारे डे टू डे लाईफमध्ये आपण दैनंदिन जीवनात बलाचा वापर हा नेहमीच करत असतो. म्हणून इथे काय दिलंय बघा, की इथे एखाद्या व्यक्तीला जर खेचायचं असेल तर त्याच्या स्नायूचा काय करत आहे, वापर करत आहे. आणि म्हणून इथे सांगितलं की दैनंदिन जीवनात अनेक क्रिया या बलाशिवाय होत नाही. क्रिया म्हणजे काय, काय ज्या आपण दिवसभरात काम करतो त्याला आपण काय बोललो आहोत, क्रिया. हे बलाशिवाय करता येत नाही. म्हणजे फोर्स आपल्याला द्यावा लागतो तेव्हा हे काम होत आहे. बघा इथे देखील दिलं आहे, दैनंदिन जीवनात आपण उचलणे, की एखादे बॉक्स आहे, एखादा डब्बा आहे, जर आपल्याला उचलून ठेवायचं आहे तर आपल्याला काय करणं बघायचं, आपल्याला हातात धरून उचलून ठेवणं बघायचं. त्याप्रमाणे आपल्याला खाली बसावं लागत आहे आणि तो बॉक्स आपल्याला हातात घेऊन तो पुन्हा उभे राहून काय करत आहे, ठेवायला लागत आहे. म्हणून इथे सांगितले की दैनंदिन जीवनात आपण उचलणे म्हणजे आपण काय करतो, उचलणे म्हणजे काय, लिफ्टिंग आहे. ओढणे, ओढणे म्हणजे काय आहे मुलांना, पुलिंग आहे. ओढण्याचा अर्थ काय, पुलिंग आहे. त्याचप्रमाणे बघा इथे काय अर्थ दिलाय, सायकल चालवणे. सायकल चालवणे, आपण जेव्हा सायकल चालवतो आपल्या स्नायूंचा काय करतो आहोत, वापर करत आहोत. किंवा सायकल थांबवणे, जे आपण चालवले तरी आणि थांबवायची असली तरी आपल्याला ब्रेक लावावा लागतो जेणेकरून ती पुढे जाऊन काही अंतरावर थांबते. म्हणजेच ती कोणत्या बलाचा प्रकार आहे, घर्षणाचा बलाचा प्रकार आहे. तर अशा प्रकारे या चित्राच्या माध्यमातून पाहू शकता की आपण जे दैनंदिन जीवनामध्ये जे हर एक प्रकारचे जे कार्य करतो ते बलाच्या कार्याशिवाय होऊ शकत नाही. मग अशा प्रकारे बघा, हे जे पहिलं चित्र आहे, एखादा बॉक्स आहे तो उचलण्यासाठी मग खाली बसत आहे, नंतर तो उचलून घेत आहे आणि उचलून हा दुसऱ्या ठिकाणी ठेवण्याच्या कामामध्ये देखील काय करत आहे, बलाचा वापर. त्यालाच काय बोलणार आहे, एखादा बॉक्स उचलणे म्हणजे लिफ्टिंग आहे आणि ओढणे म्हणजे काय आहे, पुलिंग आहे. ओढणेचा अर्थ पुल करणे म्हणजे काय आहे, ओढणे आहे. तर बघा अशा प्रकारे बघा या चित्रातून तुम्ही अधिक समजू शकला असेल की कशा प्रकारे बलाचा वापर हा होत आहे. बघा त्याचप्रमाणे जे सायकल चालवणे आहे किंवा सायकल थांबवणे आहे, तुम्ही रोज काय करता, सायकल चालवत असतात किंवा थांबवत असतात. ओझे ढकलणे, पिळणे, वाकणे म्हणजे दैनंदिनचे जे सर्व प्रकारची कामं आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की सकाळी उठल्यापासून आपली जी रोजची कामं आहेत, म्हणा भांडी घासणे आहे, कपडे धुणे आहे, कपडे पिळवणे आहे, कपडे वाळायला घालणे आहे, याच्यासाठी आपल्याला बलाची आवश्यकता लागते. तसंच बघा इथे गाडी जी आहे ती बाबा गाडी आहे ती पुढे सरकणे किंवा जी आपली आपण डीमार्टला जातो जे आपल्या सामान्यांमधली जी गाडी आहे ती देखील पुढे ओढण्यासाठी मागे घेण्यासाठी आपल्याला बलाची आवश्यकता आहे. ओझे ढकलणे की आपण जेव्हा एखादी ग्रोसरी भरून ते सामान आपण त्या गाडीतून घेऊन जातो, आपण ते काय करत असतो, ढकलत असतो. म्हणून इथे दिले ओझे ढकलणे. पिळणे, काय पिळत असतो आपण, एखादे कपडा आपण जर धुतला असेल तर धुतल्यानंतर आपण काय करतो, तो पिळण्याचं काम करत असतो. म्हणून आपल्याला त्याच्यासाठी देखील ताकद लागते. वाकवणे, वाकवणे म्हणजे काय की आपण वाकवून काय करत असतो, लादी पुसण्याचं जे काम असतं त्याला काय म्हणणार, बेंडिंग. काय म्हणणार आहे, बेंड. बेंड म्हणजे काय आहे, वाकणे आहे. बघा इथे दिलं आहे अशा प्रकारचे काय आपण काय करतो, वाकवत आहोत. त्याचप्रमाणे गाडी चालवणे, अशा प्रकारच्या अनेक क्रियेसाठी जोर लावण्याची आवश्यकता आहे. त्या अशा गाडी देखील चालवणे, त्याचप्रमाणे दैनंदिन जे कामं आहेत त्या कामासाठी देखील आपल्याला काय लागत आहे, शक्ती लागत आहे, फोर्स लागत आहे, ताकद लागत आहे. आणि म्हणून इथे बलाचा प्रकार आहे की बलामुळे आपण कोणकोणत्या दैनंदिन जीवनातल्या हर एक प्रकारची आपण काय करू शकतो, आपण कामे करू शकतो मुलांना. आणि बघा इथे चित्राच्या माध्यमातून देखील तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आपण आपले रोजचे कार्य हे आपण करत असतो. बघा वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास बल. जसं मी सांगितलं की ढकलणे किंवा ओढणे त्याला लावलेल्या बलाला काय म्हणत आहोत, बल असे म्हणत आहोत. बघा वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे किंवा ढकलण्यासाठी लावलेले जोरास काय म्हणतात, बल असे म्हणतात. म्हणजे काय आहे, फोर्स हा शब्द इथे आलेला आहे. म्हणजे ही वस्तू काय करत आहे, ही वस्तू ढकलत आहे म्हणजे पुढे नेत आहे आणि पुढे नेणे आणि मागे खेचणे. बरोबर मुलांनो, याला काय म्हणतात, पुल अँड पुश आपण बोलतो ना, पुल अँड पुश. ढकलणे आणि ओढणे जे क्रिया आपण बोलत आहोत त्या गोष्टीसाठी आपल्याला बलाची आवश्यकता ही लागत असते. तुम्ही त्या चित्रामध्ये पाहू शकता की कशा प्रकारे इथे बलाची आपल्याला आवश्यकता आहे. वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी आपल्याला काय लागत आहे, कोणतीही एखादी वस्तू आपल्याला ओढणे किंवा ढकलण्यासाठी लागणाऱ्या जोरास काय म्हणतात, लागणाऱ्या जोरास बल असे म्हणजेच फोर्स असे इथे बोललेलं आहे. किंवा इथे सांगितले की फोर्स म्हणजे बलाची तुम्हाला डेफिनेशन, व्याख्या इथे दिलेली आहे. ती बघा तुम्ही इथे पाहू शकता. बघा कोणती वस्तू आपणहून जागा बदलत नाही. आता हे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की कोणतीही वस्तू, आपल्या घरातील एखाद्या वस्तू आहे
समजा एखादा ग्लास आहे, एखादा बॉक्स पडला आहे, तो आपल्या चालण्याच्या रस्त्यामध्ये म्हणजे जागेवर येत आहे, मग आपण तो क्रॉस करून जातो का? तर नाही. जोपर्यंत आपण तो उचलून एका बाजूला एका कोपऱ्याला ठेवत नाही तोपर्यंत तो तिथे त्या जागेवर जाऊ शकतो का? म्हणून इथे त्यांनी सांगितलं की कोणतीही वस्तू आपणहून म्हणजे काय, स्वतःहून जागा बदलणार नाही. ती सजीव आहे का? तर नाही. तर आपण ते देखील शिकलो मुलांनो इयत्ता 5वीच्या पुस्तकात, 5वीच्या आपल्या पाठामध्ये, की सजीव आणि निर्जीव याच्यातल्या फरकामध्ये की जे सजीव आहे ते क्रिया करू शकतात, जे निर्जीव आहे ते क्रिया करू शकत नाही. मग जी वस्तू आहे ती वस्तू कशी आहे? निर्जीव आहे. मग ती स्वतःहून जागा बदलू शकते का? तर अजिबात बदलू शकत नाही. ही जी वस्तू आहे हिला आपण हलवल्याशिवाय ती वस्तू हलणार नाही. म्हणजेच आपल्याला तिला बलाचा वापर करून त्या वस्तूला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करावं लागेल? घेऊन जावं लागेल. आणि म्हणूनच मुलांना आपण बघा इथे पाहत आहोत तो काय करत आहे, रशीच्या दोरीच्या सहाय्याने तो काय करत आहे, वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचा तो काय करतोय, प्रयत्न करतोय. बघा कोणती वस्तू ही आपण बदलत नाही आणि म्हणून तो काय करत आहोत, बलाचा वापर. बघा तो फोर्स करत आहे, त्याला फोर्स लावत आहे, अशा प्रकारे फोर्स लावत आहे. गतिमान वस्तूची दिशा म्हणजे काय, डायरेक्शन बदलण्यासाठी, तिला थांबवण्यासाठी बलाचा वापर होतो. म्हणजे बलाचा वापर हा कशासाठी? आतापर्यंत आपण पाहिलं की बल म्हणजे काय आहे, आपण पाहिलं की बल म्हणजे काय, बलाची आवश्यकता काय आहे त्याचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. आतापर्यंत बघितलंय बल म्हणजे काय. मग बलाची आवश्यकता काय आहे ते बघा. आपण म्हणणार की गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी म्हणजेच काय, डायरेक्शन. की जेव्हा आपण सायकलवर चालत आहोत मग आपण गतिमान आहोत, मग सायकलची काय दिशा बदलण्यासाठी आपल्याला काय करत आहोत, आपल्याला ताकद लागते. समजा आपण रस्त्याने चाललो आहोत आणि आपल्याला जर राईटला जायचं असेल तर मग आपण काय करणार आहोत, बलाचा वापर करणार. आपण सायकलचं जे हँडल आहे ते आपल्या उजव्या हाताला आपण काय करणार आहोत, बेंड करणार आहोत, म्हणजे वळवणार आहोत. म्हणजे आपण काय केलं आहे, त्याच्यासाठी अधिक बल दिलेलं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं बलाची आवश्यकता काय आहे आपल्याला, की जो गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी म्हणजे डायरेक्शन इथे दिले आहे, ते डायरेक्शन बदलण्यासाठी किंवा तिला थांबवण्यासाठी. की जेव्हा एखादी गाडी आहे, एखादी सायकल आहे, जर तिला थांबवायची आहे तर आपल्याला काय करावं लागतो. बघा एक रस्त्यावरून जात असताना समजा एखादी गाडी समोरून आलेली आणि आपण स्वतः 4 व्हीलरमध्ये आहोत, 4 चाकाच्या गाडीत आहोत, एखादा मुलगा रस्त्यामध्ये आला तर आपण काय करतो, अचानक ब्रेक दाबतो. ब्रेक दाबल्यामुळे आपण काय करतोय, बल लावलेलं आहे ना आपल्या स्नायू. म्हणजे इथे कोणत्या प्रकारचा बल आलेला आहे, स्नायू बल आलाय. म्हणजे आपण स्नायूचा वापर केलेला आहे. आणि म्हणून आपण काय करतो, सायकल चालवणे असो किंवा गाडी चालवणे असो, या दोघांमध्ये आपल्याला स्नायू बलाचा वापर जास्त होतो. आणि म्हणून इथे जायला की बलाची आवश्यकता काय आहे, की गतिमान वस्तूंना दिशा बदलण्यासाठी किंवा त्यांना थांबवण्यासाठी. बघा गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी किंवा तिला थांबवण्यासाठी बलाचा काय केला जातो, वापर केला जातो. कळाले मुलांना? इथपर्यंत तुमचं क्लिअर आहे. बल म्हणजे काय हे तुम्हाला कळालं आहे. त्याचप्रमाणे बलाची आवश्यकता देखील काय आहे हे देखील मुलांना तुम्हाला कळालेलं आहे. आता आपण पुढे जाऊया, नक्कीच जाऊया. बघा आता इथे काय दिलेलं आहे, की आपल्याला कळायला आहे की बलाची आवश्यकता काय, की तिचं डायरेक्शन म्हणजे दिशा बदलण्यासाठी आपल्याला किंवा थांबवण्यासाठी आपल्याला त्याचा वापर होत आहे. त्याचप्रमाणे वस्तूचा आकार बदलण्यासाठी देखील बलाची आवश्यकता आहे. की जी वस्तू आहे, जी वस्तू आपण हातामध्ये घेतल्यावर त्या वस्तूचा आकार आपण बदलू शकतो. मग अशी वस्तू कोणती, जसं तिथे मला बघा फुगा दिलाय, तो फुगा आहे, त्या फुगाला जर तुम्ही बोट लावला तर तो काय होतो, तो आत जातो. म्हणजे जसा तो गोल फुगा आहे त्या गोल फुग्याला जर आपण स्पंज केलं किंवा आपण त्याला हात देऊन त्याला आपण खाली दाबण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आकार हा बदलत जातो. म्हणून बलाच्या आकारामध्ये काय होत आहे बघा, वस्तूच्या आकारामध्ये काय होत आहे, बदल होत आहे. एखादं मातीचं भांडं आहे, त्या मातीचा गोळा आपण एखादं भांडं तयार करायला गेलो तर आपण हवा तसा त्याला आकार देऊ शकतो. म्हणजे ते जेव्हा भांडं गोल गोल फिरत असतं तेव्हा आपण त्याला हवा तसा काय देत असतो, आकार देत असतो. म्हणूनच आपण बघा एखादी वस्तू बनवायची आहे, एखादा पदार्थ म्हणजे एखादी वस्तू जेव्हा आपण घडवत असतो, मग ती चित्रकला असू दे, ते हस्तकला असू दे किंवा एखादी वस्तू असू दे, तर त्याला आपण आकार बदलण्यासाठी आपण काय करत असतो, आपल्याला बलाची देखील आवश्यकता. आपण फोर्स करत आहोत. बघा इथे काय करत आहे, की तिने फोर्स दिलेला आहे. जो फुगा आहे, जो बलून आहे, त्या बलूनला काय केलं आहे, प्रेस केलेलं आहे. प्रेस केल्यामुळे त्याच्या आकारामध्ये काय झालं आहे, बदल झाला आहे. कळालं तुम्हाला, की बल काय करत आहे, वस्तूला आकार बदलण्यासाठी. जसं आपण पाहिलं की जो गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी व तिला थांबवण्यासाठी बलाची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे वस्तूला आकार बदलण्यासाठी, जो वस्तू आहे त्याचा आकार बदलण्यासाठी देखील आपल्याला बलाची आवश्यकता आहे, देखील आपल्याला इथे समजते.
इथे चित्रात पाहू शकता. त्याचप्रमाणे आता हे उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे की काय आहे मुलांनो, हे आहे स्प्रिंग आहे. स्प्रिंग सगळ्यांना माहित आहे की जे आपलं पेन आहे त्या पेनमध्ये जी छोटीशी जी रिफिल, त्या रिफिलच्या आतमध्ये छोटी काय असते, स्प्रिंग असते. ते स्प्रिंगने काय केलं जातो, पेन हा मागे पुढे येतो. मग आपण जेव्हा असं पेन वर खाली करतो, अप अँड डाऊन करतो, तेव्हा तो काय होते, स्प्रिंग आतली वर खाली होत असते. मग ही स्प्रिंग सगळ्यांना माहिती आहे. मग आता ही स्प्रिंगला जर आपल्याला प्रेस करायचं ठरलं तर ती कशी जाणार, खाली जाणार. आणि पुन्हा आपण बोट काढलं तर ती कशी जाणार, वरती जाणार. म्हणजे आपण काय करत आहोत मुलांना, इथे बलाचा वापर करत आहोत. बरोबर, की आपण स्प्रिंग दाबली, जे प्रेस केली तर ती खाली जाणार आणि आपण ती वरती आणली तर ती काय होणार, वरती जाणार. बघा इथे काय दिलंय, जर एखादी स्प्रिंग आपल्या हातात घेऊन ताणली तर ती काय होते, बल लावल्याने तिचा आकार वाढतो. जर ती ताणली, जर आपण तिला ताणलं म्हणजे आपण तिला खेचलं तर ती काय होणार आहे, मोठी होणार आहे. पण जर तिला आपण प्रेस केलं तर तिला काय होणार आहे, ती छोटी होणार आहे. बघा इथे चित्रामध्ये पाहू शकता, इथे दिलंय बघा उदाहरण एक दिलंय. नाही बघा, एखादी स्प्रिंग आपल्या हातात घेऊन ताणली. ताणलीचा अर्थ काय आहे मुलांना, इथे जो शब्द आलाय बघा, ताणली शब्द आहे. ताणले म्हणजे त्याला स्प्रेड करणे, त्याला पसरवणे, याचा अर्थ असं काय आहे, पसरवणे. पसरवणे काय आहे, पसरवणे म्हणजे ताणली म्हणजे काय, पसरवणे. ताणली तर काय होते, ती पसरणार आहे. त्याचप्रमाणे बल लावल्याने तिचा आकार बदलणार आहे. म्हणजे जर आपण तिला खेचलं तर तिचा काय होणार आहे, आकार बदलणार. जर तिला ताणली तर काय होणार आहे, बल लावल्याने तिचा आकार, म्हणजे ती काय होणार आहे, साहजिकच आहे, ती एवढी जर आहे आपण तिला ताणली, जर तिला काय होणार आहे, जर ती सध्या एवढी आहे, जर आपण तिला अजून खेचलं वरती तर ती कितपर्यंत जाऊ शकते, साधारण इथपर्यंत जाऊ शकते. म्हणजे काय होणार आहे, ती स्ट्रेच होणार आहे. अशा प्रकारे बघा आपण पाहतो, चित्रात तुम्हाला दाखवलं, ही खालीच गेली का मग ती परत वर जाणार आहे. परत ती खाली प्रेस केलं का तिला काय होणार आहे, म्हणजे तिचा आकार काय झाला आहे मुलांना. बघा आता आकार कसा झाला आहे, मोठा झालाय. आपण जर तिला ताणलं तर काय होणार आहे, हा आकार मोठा होणार, जसं मी तुम्हाला सांगितलं. बघा हे चित्रात दाखवल्याप्रमाणे बघा आता याचा आकार केवढा मोठा आहे, एवढा इथपर्यंत झालेला आहे. बरोबर, आणि मगाशी पाहिलं तर ती केवढी होती, एवढी होती. बरोबर, मग आता बघा तिच्या फरकामध्ये किती फरक पडलेला आहे आपला. ती ताणल्यामुळे ती किती झाली आहे, मोठी झाली आहे. आणि आपण पुन्हा ते आपण त्याला सोडलं तर ती किती झाली, छोटी झालेली आहे. बघा अशा प्रकारे तिची जी प्रक्रिया आहे बघा, ही एवढी आहे बघा, होत आहे. तर दुसरं आता आपण उदाहरण बघणार आहोत, एक्झाम्पल पाहणार आहोत की लोहाराने तापून लाल झालेल्या लोखंडी वस्तूवर जर हातोडा मारला. हे काय आहे, लोखंड आहे. आणि लोहाराने तापून लाल झालेले लोखंड, जे लोखंडानेच लोखंडाला काय करत आहे, मारत आहे. परंतु इथे दोन प्रकार आपल्याला निदर्शनास मी तुम्हाला आणून देत आहे. बघा की काय झालं, एक थंड लोखंड आहे आणि एक गरम लोखंड आहे. बघा हे जे चित्र तुम्हाला दिसत आहे, हे चित्र कसं आहे, हे जे आहे हे थंड आहे आणि हे जे आहे हे कसं आहे, गरम आहे. त्यांनी काय सांगितले, लोहाराने तापून म्हणजे गरम केलेलं, काय आहे, तापून म्हणजे गरम, लाल झालेल्या लोखंडी वस्तूवर हातोडा मारला आहे. मग हा हातोडा पण कसला आहे, लोखंडाचाच आहे. पण तो कसा आहे, तो थंड आहे. आणि मारल्यास मग काय होतं, बल लावल्याने त्याला हवा तसा आकार देतो. मग जो तापल्यामुळे ते लोखंड आहे ते थोड्या प्रमाणात ते काय होतं, थोडं वितळतं. आणि मग त्याला हातोडीने मारल्यावर म्हणजे आपण काय करत आहोत, आपल्या स्नायूचा वापर करत आहोत. मुलांनो लक्षात ठेवा, आपण बघा इथे काय पाहतो, स्नायूची जे बलाची आवश्यकता काय आहे, तर त्या गोष्टीसाठी आपण त्याचा उदाहरण आपण बघत आहोत. जे पहिलं उदाहरण पाहिलं आहे ते मुलांनो आपण बघितलंय की कशा प्रकारे जी स्प्रिंग आहे ती आपण ताणल्यावरती कशी मोठ्या प्रमाणात होते आणि सोडल्यावर ती पुन्हा पूर्ववत अवस्थेमध्ये आढळते. हे पहिलं उदाहरण झालं. दुसरं उदाहरण आपण बघत आहोत की लोहाराने काय केलं, एखाद्या लोखंडी सळीला तापून म्हणजे गरम करून ती गरम झाल्यावरती कशी होते, लाल होते. लाल झाल्यावर तिला हातोडीने, म्हणजे ही हातोडी कसली आहे, लोखंडाची आहे. या लोखंडाच्या हातोडीने तिला मारल्यामुळे देखील तिच्या आकारामध्ये काय होत आहे, आपल्याला बदल करता येतो. हवा तसा आपल्याला आकार देतो. म्हणजे ज्या कामासाठी आपल्याला ते भांडं तयार करायचं आहे, ज्या कामासाठी आपल्याला ते हत्यार तयार करायचं आहे, ते हत्यार आपण बनवू शकतो. तर अशा प्रकारे मुलांना बलाचा वापर आपल्याला कळाला आहे की बलाचा वापर आपण कशासाठी उपयोगात आणायचा, की आपल्याला त्याचा मुलांना दिशा बदलण्यासाठी आणि त्याचप्रमाणे गाडी थांबवण्यासाठी जो पहिला आपण पाहिला होता त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बदल करायचा आहे. आपल्याला हवा तसा आकार देण्यासाठी देखील आपल्याला काय करायचं आहे, बलाचा आपण वापर करतो. मग त्याचं पहिलं उदाहरण पाहिलं, हे दुसरं उदाहरण पाहिलं. पहिलं स्प्रिंगचं पाहिलं आणि दुसरं हे लोखंडाचं उदाहरण आपण
पाहिलेलं आहे. अशा प्रकारे बघा इथे तुम्हाला बलाचा उपयोग आवश्यकता काय आहे दुसरं उदाहरण आपण बघितलं आहे. त्या 2 उदाहरणातून आपण बघितलं की बलाची आपल्याला आवश्यकता कशामुळे आहे. आता बघा आपण पाहणार आहोत बलाचे. तसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बलाचे प्रकार हे किती प्रकारात पडतात, 6 प्रकारात पडतात. जसं मी तुम्हाला सांगितलं स्नायू बल आहे, त्याचप्रमाणे मुलांना सांगितलं यांत्रिक बल आहे, गुरुत्वीय बल आहे, त्याचप्रमाणे चुंबकीय बल आहे, घर्षण बल आहे आणि विद्युत बल आहे. तर अशा प्रकारे बल आहे, त्या बलाचे आपण प्रकार मुलांना मी तुम्हाला सांगितलं आहे. मग त्या कोणत्या प्रकारात मोडतात त्याची उदाहरणं काय आहेत हे देखील आपण चित्रकरणाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा इथे बलाचे प्रकार सांगितले आहेत. आपण पहिलं सुरुवातीला पाहिलं बल म्हणजे काय आहे, पाहिलं बलाची आवश्यकता काय आहे, ते कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला बलाची आवश्यकता आहे त्याची आपण उदाहरणं देखील 2 पाहिलेली आहेत. आता बलाचे प्रकार आहेत ते 6 प्रकार आहेत, ते प्रकार देखील सांगितले आहेत. मग आता आपण स्टेप बाय स्टेप आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की बलाचे प्रकार हे कोणकोणते आहेत ते देखील आपण बघणार आहोत, की बलाचे जे स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. बघा जो पहिला प्रकार आहे आपण पाहणार आहोत. बघा जो पहिला प्रकार आहे जो स्नायू बल आहे, म्हणजेच काय आहे, मस्क्युलर फोर्स आहे. बलचा अर्थच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जो फोर्स आहे की स्नायू बल. स्नायू बल काय आहे म्हणून की जे आपण आपल्या शरीराच्या माध्यमातून म्हणजे आपल्या स्नायूंचा जो उपयोग करून आपण काय करत आहोत त्या बलाचा वापर करतो किंवा आपल्याला हवी ती गोष्ट घडवण्याचा किंवा उचलण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच त्याला काय बोलत आहोत, स्नायू बल. की आपल्या शरीराचा वापर करत, स्नायूंचा वापर करत त्या वस्तूला काय करत आहोत, हालचाल करण्याचं जे काम करत आहोत त्याला आपण काय बोलत आहोत, स्नायू बल बोलणार. बघा आता इथे तुम्हाला जे उदाहरण दिलं आहे पाहणार, नावेचे वल्हे ओढणे, गाडी ढकलणे, विविध खेळ खेळणे, वजन उचलणे, या सर्व क्रियामध्ये शरीरातले हाडांचा वापर होतो. जसं मी सांगितलं की स्नायूंचा वापर केला जातो आणि शरीरात असणाऱ्या स्नायू आणि हाडांचा दोन्हीचा वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे इथे काय सांगितले, नावेचे वल्हे ओढणे. जसं वल्हे ओढण्यासाठी आपल्याला शारीरिक ताकद लागणं गरजेचे आहे, स्नायू लागणं गरजेचे आहे, आपल्या हाडांची देखील काय आहे, शक्ती लागणं गरजेची आहे. आणि म्हणून इथे काय सांगितले की वल्हे ओढणे हे पहिलं उदाहरण आहे. गाडी ढकलणे, जर आपल्याला एखादी गाडी जर ढकलायची असेल तर त्यासाठी आपल्याला फोर्सची गरज आहे, बलाची गरज आहे, शक्तीची गरज आहे. विविध खेळ खेळण्यासाठी की हर एक प्रकारचे जे काही खेळ आहे, कबड्डी आहे, खो खो आहे, क्रिकेट आहे, हे सर्व जर आपल्याला खेळ खेळायचे असेल तरी देखील आपल्याला स्नायूची, हाडांची, आपल्या शरीरात आपल्याला फिट राहण्याची देखील तितकीच गरज आहे. म्हणून हे सर्व जे प्रकार आहेत ते कशात पडतात, स्नायू बलामध्ये पडतात. वजन उचलणे, जर एखादं वजन उचलायचं आहे, एखादी वस्तू उचलून दुसऱ्या बाजूला ठेवायची आहे तरी देखील आपल्याला काय आहे, या सर्व क्रियांमध्ये शरीरातील हाडांची आणि स्नायूंची आपल्याला अतिशय प्रमाण. बघा इथे खेळाची गरज आहे, त्याचप्रमाणे एखादी वस्तू जड वस्तू ही उचलण्यासाठी देखील आपल्याला काय लागत आहे, सर्व स्नायूंची आणि हाड स्नायूच्या सहाय्याने हालचाली घडून येतात. सर्व गोष्टी कशा स्नायूच्या, स्नायूच्या, ज्या आपल्या शरीराचे स्नायू आहेत, जे हाडं आहेत त्याच्या मदतीने, त्याच्या सहाय्याने या सर्व हालचाली आपण करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की आपण आपल्या शरीरातले स्नायू आणि हाडाच्या मदतीने आपण काय करतो असतो, स्नायू बलाचा आपण वापर करत असतो. ह्या सर्व जड वस्तूसाठी आणि शारीरिक ताकदीसाठी आणि मेहनतीचे कामं करण्यासाठी. बघा स्नायूच्या सहाय्याने लावलेल्या बलाला स्नायू म्हणतात, की स्नायूच्या सहाय्याने लावलेल्या बलाला, की ज्यामध्ये स्नायूच्या सहाय्याची मदत घेतली जाते त्या बलाला काय म्हणणार आहोत, स्नायू बल म्हणणार. म्हणजे अशा प्रकारचे जे स्नायू आपल्या शरीरामध्ये आहेत म्हणून त्यांनी स्नायूच्या सहाय्याने लावलेल्या बलाला, ज्याप्रमाणे स्नायूचा उपयोग केला, स्नायू आहेत त्याच्या मदतीने, त्याच्या सहकार्याने लावलेल्या बलाला काय म्हणणार आहोत, स्नायू बल म्हणणार आहोत. हे क्लिअर आहे मुलांना. आपला पहिला घटक मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेला आहे. आता इथे दिले यांत्रिक बल. यांत्रिक बल म्हणजे काय, मेकॅनिकल फोर्स. मेकॅनिकल फोर्स म्हणजे काय, की ज्या यंत्राच्या सहाय्याने जे बल लावले जाते त्याला काय बोलणार, यांत्रिक बल असे देखील बोलणार आहोत, म्हणजे मेकॅनिकल फोर्स असे बोलणार. मग याचा वापर कशामध्ये आपण करत आहोत, की एखादं ड्रिल मशीन आहे, मग ड्रिल मशीन आपण काय करतो, भिंतीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण त्याचा उपयोग करत आहोत, की ड्रिल मशीनच्या सहाय्याने आपण काय करत आहोत, आपण भिंतीमध्ये खिळा पाडण्यासाठी त्याचा वापर करतो. म्हणजे जे यंत्र घेऊन आपण त्याचा काय करतो, जे उपकरण जे बनवले आहेत त्याचा वापर करून आपण यांत्रिक बलाचा मध्ये त्याचा वापर करत आहोत. बघा आपण अजून चित्रकरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. जसं शिवणकाम आहे, हे देखील काय आहे, शिवणकाम आहे. जे मशीन आहे, या मशीनमध्ये काय केलं जातं, शिवणकाम केलं जातं. म्हणजे याचा वापर आपण करत आहोत. म्हणजे यांत्रिक याच्यामध्ये देखील बलाची आवश्यकता आहे. की आपण स्नायू बल तर देतच आहोत, परंतु आपण यांत्रिक बलाचा देखील वापर करत आहोत. अनेक कामे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्राचा वापर करतो, की आपल्याला अनेक जे कामं जर करायची असेल तर स्नायू बलाचा वापर करतो, परंतु अनेक यांत्रिक बलाचा देखील आपण वापर करतो. सो आपल्या घरात असणाऱ्या जे हर एक प्रकारचे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, जे यांत्रिक वस्तू आहेत, त्याचा आपण दैनंदिन जीवनामध्ये
जीवनामध्ये नक्कीच वापर करत असतो मुलांना. म्हणजे त्याच्यामध्ये मुलांना ही शिलाई मशीन असू शकते, त्याचप्रमाणे ड्रिल मशीन असू शकते, त्याचप्रमाणे ओव्हन असू शकतं, फ्रीज असू शकतं, त्याचप्रमाणे गिझर आहे. म्हणजे असे अनेक जे यांत्रिक जे आपल्याकडे मेकॅनिकल जे आहेत, म्हणजे यांत्रिक बलाचा आपण काय करतो वापर करतो. असे बरेच उपकरणं आहेत की दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचा वापर करण्याचा देखील काय करत असतो, प्रयत्न करत असतो. बघा इथे काय दिलं आहे की अनेक कामे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्रणाचा वापर करत असतो. मग आता ही यंत्रणा होते बघा, हे काय जे पहिलं दिलं ते शिवण कामाचं दिलं. दुसरं बघा हे काय, हे ड्रिल मशीन आहे. मग याचा वापर आपण भिंतीमध्ये खिळे ठोकण्यासाठी देखील आपण करत असतो. हे देखील तुम्हाला ड्रिल, याला काय म्हणणार, ड्रिल मशीन आपण बोलत आहोत, याचा वापर करतो. त्याचप्रमाणे आपण फॅनचा वापर करत आहोत. म्हणजे जसं सांगितलं की आपल्या घरामध्ये असलेले हर एक जे मुलांना की यांत्रिक उपकरणं आहे, जे आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक जे वस्तू आहेत त्याचा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर करतो असतो. मग ते कोणत्याही प्रकारचं, आपण टी व्ही आहे, फ्रीज आहे, त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो कूलर आहे, AC आहे, आपले वॉशिंग मशीन आहे. आपण यांत्रिक उपकरणाचा काय करत आहोत, वापर करत आहोत. आणि म्हणूनच त्याला काय बोलत आहोत, यांत्रिक बल बोलत आहोत. बघा काही यंत्रे विजेच्या अथवा इंधनाचा वापर करून चालवली जातात. जे काही यंत्रे हे विजेचा अथवा मग विजेवर चालणारी कोणती आहेत हे तुम्हालाही माहिती आहे. विजेवर चालणारी कोणती आहेत, लाईट आहे, फॅन आहे, गिझर आहे, AC आहे. असे अनेक लाईट्स की काय आहेत ते विजेवर चाललेले असतात. अथवा इंधनाचा वापर, म्हणजे इंधन आहे. मग इंधनाचा वापर कशात केला जातो, रेल्वेमध्ये इंधनाचा वापर केला जातो. म्हणजे इंधन काय, आपण ते देखील मुलांना इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांमध्ये पाहिलं की पेट्रोल आहे, रॉकेल आहे, गॅस आहे, हे काय सगळे इंधन आहेत. हे गाड्यांमध्ये त्याचा वापर केला जातो. वापर करून चालवले जातात. म्हणजेच हे काय आले, याच्यामध्ये आपण कार म्हणू शकतो, गाडी म्हणू शकतो. मग त्याचा देखील आपण वापर करत आहोत. हे देखील काय आहे, यंत्रच आहे. गाडी म्हणा, रेल्वे म्हणा, बस म्हणा, हे देखील यंत्रच आहे. पण त्यांना स्वयंचलित यंत्रे म्हणतात. स्वयंचलित यंत्र म्हणजे स्वतःची असणारी गाडी, म्हणजे ऑटोमॅटिक मशीन्स म्हणतात. म्हणजे स्वयंचलित यंत्र म्हणजे ऑटोमॅटिक मशीन. ही सगळी कशी मशीन आहे, ऑटोमॅटिक आहे. आपल्या घरात असणारे हर एक जे सध्या आपल्या दैनंदिन जीवनात उपलब्ध असणारे जे यांत्रिक गोष्टी आहेत, ज्या यांत्रिक उपकरणे आहेत, म्हणजे ती कोणती आहेत, ऑटोमॅटिक आहे. समजा आज मशीन जरी घेतली तरी ती ऑटोमॅटिक आहे. आपण जर कपडे धुवायला टाकले तर तेच कपडे काय करते, पूर्णपणे धुवून सुकून देखील आपल्याला ठेवते. म्हणजे ती कशी आहे, ऑटोमॅटिक आहे. आपण एखादा पदार्थ आपण मुलांना ओव्हनमध्ये टाकला आपण शिजवायला, तर तो ऑटोमॅटिक शिजून येतो. म्हणजेच काय आहे, हे स्वयंचलित यंत्र आहे. स्वयंचलित यंत्राला आपण काय म्हणणार आहोत, ऑटोमॅटिक मशीन. म्हणजे आपण एखादी गोष्ट आपण पदार्थ आपण बनवायला ठेवला तर तो काय होतो, तो ओव्हनमध्ये आपोआप परिपूर्ण रेडी होऊन जातो. म्हणून त्याला काय बोलणार आहोत, स्वयंचलित यंत्र. म्हणजेच त्याला काय बोलणार आहोत, ऑटोमॅटिक यंत्र. म्हणजेच काय बोलणार आहोत, ऑटोमॅटिक मशीन्स आपण त्याला बोलले जाणार आहोत. तर अशा प्रकारे या यंत्रणांचा देखील आपण काय करत आहोत, दैनंदिन जीवनामध्ये वापर करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये यांत्रिक बल वापरले जाते. म्हणजे हर एक जे आपल्या घरात उपलब्ध असलेली जी यांत्रिक उपकरणे आहेत त्याचा आपण काय करत आहोत, वापर करत आहोत. त्यामुळे त्याला काय बोललं आहे, यांत्रिक बल म्हणत आहोत. आणि यांत्रिक बलाचा आपण काय करतोय, वापर करतोय. म्हणजे मग आता त्यांनी हर एक प्रकारची उदाहरणं दिली, जसं मी तुम्हाला आता उदाहरणं दिली आहेत. मग हीच उदाहरणं त्यांनी देखील बघा सांगितली आहेत. शिलाई मशीन असू दे, जे आपण पाहिलं की जी शिलाई मशीन आहे त्याचा देखील आपण वापर करतोय. विद्युत पंप आहे, जो विद्युत पंप आहे की जे इलेक्ट्रिसिटी, जो पंप चाललेला जातो गावी शेताला पाणी देण्यासाठी, बघा जो पंप असतो तो देखील काय केला जातो, मोटारच्या सहाय्याने इलेक्ट्रिशियनच्या मदतीने तो जॉईंट केला असतो. आणि जेव्हा बटन चालू केलं जातं तेव्हा पाणी येण्यास सुरुवात होते. मिक्सर आहे, मशीन आहे, वॉशिंग, म्हणजे आपल्या घरातले जे काही इलेक्ट्रिशियन वस्तू आहेत त्या सर्व कशा आहेत मुलांना, यांत्रिक आहेत. म्हणून त्यांनी सांगितले मिक्सर आहे, वॉशिंग मशीन आहे, इत्यादी सर्व. बघा हे मशीन आहे, मिक्सर आहे, सर्व काही यंत्रामार्फत लावलेल्या बलाला यांत्रिक बल होतं. यंत्रामार्फत लावलेला म्हणजे यंत्राच्या साहाय्याने जे आपल्याला बल मिळतं त्याला आपण काय बोलत आहोत, यांत्रिक बल असे आपण त्याला बोलत आहोत. कळालं मुलांना, आपण दोन बलांचा वापर आपण इथे शिकलेला आहोत. एक स्नायू बल म्हणजे काय ते बघितले आहोत, त्याची उदाहरणं पाहिली आहेत. आणि एक यांत्रिक बल म्हणजे काय आणि त्याची देखील आपण उदाहरणे पाहिलेली आहेत. बघा अशा प्रकारे यंत्रामार्फत लावलेल्या बलाला म्हणजे यंत्राकडून जी मदत मिळते, सहायता मिळते, म्हणून त्याला बोलतो यंत्रामार्फत लावलेल्या बलाला आपण काय म्हणत आहोत, यांत्रिक बल असे आपण त्याला म्हणत आहोत. इथपर्यंत मुलांना क्लिअर आहे, आपले दोन बलाचे प्रकार झालेले आहेत. आता मुलांना आपण पाहणार आहोत गुरुत्वीय बल.
गुरुत्वीय बल म्हणजेच काय काय म्हणायचं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणाल. काय आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे हा काय आहे गुरुत्वीय बल आहे. गुरुत्वीय बल हा कोणी लावला आहे तुम्हाला देखील माहिती. जो आयझॅक न्यूटन आहे त्यांनी या गुरुत्वाकर्षणाचा काय लावला आहे शोध लावलेला आहे. बघा आता त्यांचं काय म्हणणं आहे बघा की गुरुत्वाकर्षण म्हणजे काय आहे की एखादी वस्तू आपण वर टाकली तर ती काय होते ती पृथ्वीच्या बलाने ती काय करते खेचून घेण्याचं हे काम करत असते. जसं इथे बघा दिले एखादी वस्तू बल लावून वर फेकली तर काही उंचीवर जाऊन ती परत खाली येते म्हणजेच त्याला आपण काय बोलतो गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे. हा नियम कोणी लावला आहे आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. एखादी वस्तू बल लावून मग एखादी वस्तू म्हणजे मग तुम्ही बॉल असू द्या किंवा एखादा चेंडू असू द्या किंवा एखादं फळ असू द्या जर तुम्ही तो वर टाकला आहे एखादा दगड आहे तो तुम्ही वरती आकाशात टाकला तरी तो वरती जाऊ शकतो का तर नाही. तो काय होणार आहे पृथ्वी त्याला स्वतःकडे आकर्षित करून घेत असते. त्याच नियमाला जर शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे गुरुत्वाकर्षणाचा नियम हा त्याच्यामध्ये डिक्लेअर केलेला आहे. बघा तर वस्तू बल लावून वर फेकली तर काही उंचीवर जाऊन ती परत खाली येते. बरोबर इथे काय दिलं आहे परत खाली येते म्हणजे पृथ्वी सर्व वस्तू स्वतःकडे खेचते. जसं मी मगाशी सांगितलं की हर एक जी वस्तू जर तुम्ही वरती जर टाकली तरी ती काय होणार आहे पृथ्वी स्वतःकडे काय करते आकर्षित करून घे किंवा स्वतःकडे ती खेचून घेण्याचं जे काम करते त्यालाच ग्रॅव्हिटी बोलणार म्हणजेच काय बोलणार गुरुत्वीय बल असे देखील आपण त्याला बोलणार. बघा ही काय दिसत आहे पृथ्वी आहे आणि पृथ्वी काय करते जर एखादी वस्तू वर टाकली आहे ही काय आहे वस्तू आहे. ही वस्तू आपण वर टाकली तर पृथ्वी काय करते स्वतःकडे आकर्षित करून घेते स्वतःकडे खेचून घेण्याचं हे ते काम करत आहे. अशा प्रकारे बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे. बघा पृथ्वीचे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्याच गुरुत्वीय बल होता. जसं मगाशी सांगितलं पृथ्वीचे बल लावून वस्तूंना स्वतःकडे खेचून घेते त्यालाच काय बोलणार आहोत गुरुत्वीय बल असे बोलणार आहोत. बघा इथे काय दिसत आहे तुम्हाला जे झाड आहे झाडातून काय पडत आहे एक फळ पडत आहे सफरचंद पडत आहे. मग ते सफरचंद पडल्यावर ते वर जात आहे का खाली जात आहे तर साहजिकच ते कुठे जात आहे खाली जात आहे. म्हणजेच इथे काय दिले पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचण्याचं जे काम करते किंवा खेचते त्याच आपण काय बोलत आहोत गुरुत्वीय बल असे आपण त्याला बोलणार होतो. इथपर्यंत क्लिअर आहे मुलांनो गुरुत्वीय बल म्हणजे काय तुम्हाला कळालं आहे. आता इथे बघा काय सांगितलंय गुरुत्वाकर्षणाचा शोध आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकात लावला आहे. यांना आपण ओळखतच आहोत. हे कोण आहेत मुलांनो की आयझॅक न्यूटन आहेत. हे कोणतं आहे हे इंग्लंड मधले मुलांनो की एक मोठे शास्त्रज्ञ आहेत. त्याचप्रमाणे ते एक भौतिक शास्त्रातले शास्त्रज्ञ आहेत. त्याचप्रमाणे ते गणित तज्ञ आहेत आणि खगोलशास्त्रज्ञ देखील आहेत. यांचा जन्म मुलांनो 1642 शतकामध्ये झालेला आहे आणि त्यांनी मुलांनो इंग्लंडमध्ये देखील त्यांनी या गुरुत्वाकर्षणाचा त्यांनी काय लावलेला आहे शोध लावलेला आहे. त्यांनी विज्ञान जगामध्ये अनेक वेगवेगळे नवीन शोध लावून विज्ञान जगाला एक मोलाचं योगदान त्यांनी या विज्ञानामध्ये त्यांनी दिलेलं आहे मुलांनो. तर अशा प्रकारे मुलांनो त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध त्यांनी लावला की जेव्हा एखादं सफरचंद जर खाली पडत आहे तर ते कशा प्रकारे खाली पडत आहे त्यासाठी त्यांनी त्याचा शोध लावून त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध त्यांनी दिलेला आहे. त्यांनी लावलेले जे शोध आहेत किंवा त्यांचे जे योगदान आपण पाहिलं तर त्यांनी विज्ञानाच्या युगामध्ये त्यांनी अनेक शोध लावले. मग ते कोणते शोध लावले गुरुत्वाकर्षणाचा त्यांनी शोध लावला गतीचा त्यांनी शोध लावला प्रकाश सूत्राचा त्यांनी शोध लावला. त्याचप्रमाणे मुलांनो त्यांनी कॅल्क्युलेटरचा देखील त्यांनी शोध लावला आहे. तर अशा प्रकारे एक महान आणि विद्वान जी व्यक्ती आहे मुलांनो जी आयझॅक न्यूटन यांनी या बलाचा देखील त्यांनी शोध लावल्यामुळे त्यांनी बलावर अभ्यास करण्यासाठी तो सोयीस्कर ठरलेला आहे मुलांनो. आणि म्हणूनच मुलांनो यांना अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे की बलाचा अभ्यास करताना हे त्यांना मुलांनो की त्यांनी जे शोध लावले त्या शोधाचा त्यांचा वापर करून त्याच्यावर अधिक माहिती केली जाते. त्याचप्रमाणे त्यांनी इंग्लंडमध्ये एक इंग्लिश जे साहित्य आहे जे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून एक साहित्य आहे जे प्रभावशाली पुस्तक देखील त्यांनी लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण न्यूटनची माहिती पाहिली आहे आणि त्यांनी सांगितलं की गुरुत्वाकर्षणाचा शोध आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकात लावला आहे. त्यांचा जो जन्म आहे मुलांनो 1642 आहे आणि मृत्यू आहे 1727 या वर्षी त्यांचा काय झालं आहे मृत्यू पावलेला आहे. तर अशा प्रकारे न्यूटनने काय केलेलं आहे गुरुत्वाकर्षणाच्या विज्ञानाच्या युगामध्ये एक महत्त्वाचा गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते. की पृथ्वीचे गुरुत्वीय बल आहे हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध असते. म्हणजे पृथ्वी काय करते स्वतःकडे खेचून घेण्याचं काम करते स्वतःकडे आकर्षित करून घेण्याचं काम करते. म्हणून त्यांनी सांगितले पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी काय आहे वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने काम करते. म्हणजे ती वरती वस्तू जात नाही तर ती काय करते पृथ्वी स्वतःकडे आकर्षित किंवा स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करते.